नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी दारूच्या नशेत धुमाकूळ, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला घेतला चावा, तरुण तरुणीवर गुन्हा. बालेवाडीतील बारमध्ये पोलिसांशी वाद घालून गोंधळ घालणाऱ्या तरुण तरुणीवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. मानसी चंपालाल परिहार वय 24 राहणार पिंपळे सौदागर आणि युवराज निलेश परतानी वय 24 राहणार पाषाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून 3 मार्च रोजी रात्री 11:15 बालेवाडीतील एजंट जॅक्स बारमध्ये ही घटना घडली. बारमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाल्यावर महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी बारमध्ये एक तरुण तरुणी मोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यांनी बारमध्ये मारहाण झाल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्याची मागणी केली. बार व्यवस्थापकांनी फुटेजचे नियंत्रण मुंबईमध्ये असल्याने ते दुसऱ्या दिवशी देऊ असं सांगितलं. यानंतर दोघेही संतप्त झाले आणि पोलिसांशी वाद घालू लागले. नंतर हे दोघे बाणेर पोलीस ठाण्यात आले आणि तेथेही गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असतानाही त्यांनी ऐकले नाही. दरम्यान दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं. या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यावेळी मानसी परिहार हिने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केलं. याशिवाय परिहारने मी आत्महत्या करून तुमच्या नावाचा उल्लेख करीन असे, तर युवराज परतानी यांनी माझी पॉवर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो अशी धमकी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.